ते हिनं काय बनवलं नाही का जेवण? सुनबाई, काय झालं मामा? मला जेवायला काहीच बनवलं नाही. मामा माझी तब्येत आहे एवढी खराब झाली ना, तुम्ही काही बनवू शकत नाही. अहो काय होतं या काय की तुला? नुसतं ठस 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 करू राहिलं बाई, काय सांगू आता. काय ठस ठस करू राहिलं? मामाची असं डोकं ठस ठस करू राहिलं, असं दुखू राहिलं बाई. बस कधी आणि पोटात नुसतं कळ मारून सारखं पोट आटून येत आहे. 4 टाइम गेले हो बाथरूमला, ते बाथरूमची भीत आखी भरली. हा ना, बरोबर आहे ना. मग रात्री ते कुळदाचे शेंगुळे खाले तो. तुम्हाला माहिती आहे ना मामा, शेंगुळे म्हणजे माझा सगळ्यात आवडतीचा पदार्थ आहे. माझ्या लग्नात सुद्धा शेंगुळेच करायला लावली होती मी. हा ना, लोक शावाया खाते, मी शेंगुळे खाल्ले. मला मी काय कुठं गेलो होतो काय? मला माहिती ना, तो कुळदाचे शेंगुळे पार लग्नात करायला लावले. मग तेच ना, मग मला शेंगुळ्याशिवाय होतच नाही. हा बा, दिवसा नसलं शेंगुळे तर चालेल, रात्री शेंगुळे पाहिजे मला, काही झालं. अरे रात्री गरम पडा, त्या दिवसाच खायला पाहिजे. त्याच्यामुळं तो हे पोट दुखू राहिलं आणि हे डोकं दुखू राहिलं. आता एक काम करतो, आता तो आपला नाही का घालपांडे डॉक्टर, त्याला पाठवतो. एक काम करा मामा, घालपांड्याला नका पाठवू. मग चोळ्याला पाठवू का? चोळे डॉक्टर आहे ना, त्याच्या बाजूला राहतो बघा घाले डॉक्टर. घाले डॉक्टरला पाठवू का? हा, घाले डॉक्टरला पाठवा. त्याचा गुण आहे का? पण तुला मागच्या पाळला नसताना 1000 रुपये माहिती गेले होते वाला. ह्या वेळेस कमी पैसे घेईन. तर तुम्हाला मागं बोलला होता म्हणे मी पुढच्या वेळेस कमी पैसे घेईन म्हणे, या वेळेची पुरी फी द्या. पाय बर का, तुझ्या भरोशा मी त्याला पाठवतो. नाही तर मग हे दोन्ही चांगले नाही, येतं उलटे माझ्या जोडीदार आहे. अहो नका, ते आहे तुमच्या जोडीदार, पण मला ते घाले डॉक्टरचाच गुण येतो मामा. हा ना, हा, त्यालाच पाठवून द्या. तर बिचारा एकदा अशी सुई मारून घ्याला कचकन. हा, विशेष खाल्ला. बरं जाऊ का मग लगेच? मला दुखणं आहे ना, असं की 1 मिनिटात लगेच बरं. ऐक ना सुनबाई, लगेच पाठवतो त्याला. ऐका मामा, तुम्हाला कुठे जायचं होतं ना, तुम्ही जा. लागलंच 1-2 तास येऊ बी नका. नाही नाही, त्याला पाठवून देतो. मी माझ्या मार्केटमध्ये कामाला जातो ना. ऐका, माझी वसुली बाकी ना. हा, मी काय म्हणते ऐका, तुम्ही ना डॉक्टरांना पाठवून द्या. आणि मी काय करते, डॉक्टरांनी सुई दिली का मी लगेच टनाटन उड्या मारायला लागते. चालेल, पण माझं जेवण, तुम्हाला जेवण लगेच बनवून. हा, जेवण बनवून ठेवू आणि कपडे धुवून ठेवू माझे. येऊ का मग? लगेच पाठवतो त्याला अर्जंट. तवर आराम कर. मग दुसऱ्या डॉक्टरला पाठवू नका मामा. नाही नाही, गेले का मामा? हा, आता कसं मस्त वाटलं. आता येतील आपले घाले डॉक्टर. भैया काय झालं सर? 1 मिनिट कट करून टाका. करून शिंगर साजून नमस्कार. इथं काय चमत्कार झाला तो पा पहिले, मग नमस्कार करा तुम्ही. आता काय दुखतंय? फळ मारून येते. कुठे? पोटात. पोटात? नुसतं ठस 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 करू आलं बाई. कुठं करतं ठसठस? डोक्यात. डोक्यात? बर. आता कसं मस्त वाटतंय एकदम. मी काय म्हणते, काय नाही डोक्यामध्ये, काय नाही. इकडे ऐका ना माझं. म्हणलं ते लावूस्तवर, ते जर लावलं असतं तर लई भारी वाटलं असतं. इंजेक्शन लावू का? इंजेक्शन तर नंतर लावाच हो, पण ते मागच्या वेळेस लावलं होतं ते बघू ना आपण. पोटाचं बघू दे म्हणून. करा ना तुमचं वर. काय साडी? आता कसं एकदम मस्त. कुठं दुखतं? तिथंच. आवाज येतोय का? कसं येतोय?
ते तुम्हाला नाही समजणार. इथं लावा ना, खाली थोडं, अजून थोडं खाली. इथं लई चमक निघते हो. थोडीशी वर, अजून थोडी वर. मी डॉक्टर आहे. आता डॉक्टर, पण मी डॉक्टरवर लाईन मारते ना. मी माझ्या चॉईसचं डॉक्टर कशाला बोलवलंय? म्हणजे आता तुम्हाला मी बोललो होतो ना, मी डॉक्टर आहे. मी असलं 2-4 वेळा मी काम करणार नाही, तुम्हाला सांगितलं होतं. ओ डॉक्टर साहेब, मी काही असं आमच्याकडून काही चुकलं तर काय? लईच नाराज झालेले दिसतात. दरवाजा तर लावा. घरात कोण आहे? घरात कोणी असतं तर तुम्हाला बोलवलंच नसतं की डॉक्टर. मग दरवाजा लावा ना. हा, उठायला त्रास होतोय. लावा की तुम्ही, लावा ना. म्हणजे माझ्याकडनं कामं करून घ्यावं लागतं. तुम्ही तुम्हाला आज इंजेक्शन दिल्याशिवाय जाणार नाही मी. खास इंजेक्शन देण्यासाठीच बोलवलंय तुम्हाला. हा, तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा मला इंजेक्शनची आठवण आली की तेव्हाच बोलवते मी. असं कधी पण बोलवते का? असे लईच नाराज झालेली दिसतात. गाऊन घालायचं ना मग. हे असे कपडे कशाला घालायचे? पैठणी म्हणजे तुम्हाला चांगले दिसत नाही का? मी सोपं पडलं पाहिजे ना काढायला, घालायला. अहो, या घाले डॉक्टरला घालायला परवडलं पाहिजे. काय काय घालायचं? हे कानात. ऐका ना डॉक्टर, बोला ना. तुम्ही असं आवळू चिवळू नका हो, लांबून बोला की. मला कशाला बोलून? तुम्हाला त्यालाच बोलवलं. जसा विचार तुम्ही दरवेळेस मला करता. हसता कशाला? ऐका ना, मला माहिती का, माझं काही दुखत की नव्हतं, काय नाही. एकदम सासरे बुवा कुठे घराच्या बाहेर पण जाते नाही. आहो, तुमच्या मला सारखे मेसेज येतात. कधी येऊ, कधी येऊ, कधी येऊ, कधी येऊ. पण हा चान्सच नाही ना काही. शेवटी हे तुम्ही डॉक्टरकी केली ना, हीच आपल्याला फायद्याची ठरली. कशी माहिती का, सासरे बुवाला मी सांगितलं. मी म्हणलं काही माझ्या पोटात लय दुखायला लागलंय म्हणलं, आणि डोकं तर नुसतं ठसठस करतं म्हणलं. स्वयंपाक बनवून नाही ठेवला. सासरबाला आज सकाळपासून उपाशीच ठेवलं. म्हणे जेवायला नाही, असं नाही तसं नाही. म्हटलं माझं लय दुखू राहिलं. म्हणे मग मी घालपांडे डॉक्टरला पाठवतो, सुळे डॉक्टरला पाठवतो. म्हणलं त्यांना नका पाठवू, घाल्यांना पाठवा म्हणलं घालायला. ते कसं आहे, एकदम नियम लावून घालतात तुम्ही इंजेक्शनची सुई. तुझ्या देऊ का तोंडा काय गोळ्या कधी? अहो, मला कसलं काय झालंय, रोग आलाय. मी तुम्हाला भेटायचं म्हणून, भेटायला चान्स भेटेल म्हणून तुम्हाला बोलवलंय. आणि ते पण पाहा माझी आयडिया, मामाजीलाच पाठवलं तुम्हाला बोलवायला. पण तुझा नवरा कुठं गेला? गेला ते उलटलं कुठंतरी, तिकडे काय दुबईला का फिबाईला जायले. 4 दिवस भेटाच. अच्छा, म्हणून तू गरम झाली का? मी काही गरम बिरम नाही झाली बरं का. तुम्हीच मला बोललीत तुम्हाला यायचं, भेटायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. मी लय लोकांना इंजेक्शन दिले, पण मला जे इंजेक्शन देतात ते नाही दिलं ना कोणाला? कोणालाच नाही. नक्की ना? का बरं का? अरे कोणालाच दिलं नाही बाबा. मी तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब, मी जेवढा विश्वास तुमच्यावर ठेवलाय ना, तो विश्वासघात कधी नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं मी, तर म्हटलं नाही तर तुमचं सुई आहे ना तिकडंच खुपसत बसा दुसऱ्या पेशंटला. मला नका खुपसू. मला अशी उष्टी सुई जर लावली ना, इन्फेक्शन होते त्याचं. मग तुला इन्फेक्शन झालं बरोबर. आणि ते पण तुमच्या संग म्हणजे राहायचं कारण असं की तुमचं लग्न नाही झालेलं ना, म्हणून तुम्हाला चॉईस केले. म्हणजे तुम्हाला कोरा पीस आवडतो का? मला कधी बी, मी जर कधी माल घ्यायला गेले, कोणता पण असो, मोबाईल जरी घ्यायला गेले तर नवीनच पीस काढणार. सेकंड हँड आपण नाही वापरते कधी. सील पॅक लागतो का तुम्हाला? तेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा तुम्ही सील पॅकच होते की, म्हणून तर लय दुखलं हो, लय दुखलं. आता डॉक्टर तुम्ही नुसत्या इतक्या चमका निघत होत्या माझ्या, मीच गोळ्या लिहिल्या आणि मेडिकलमधून घेऊन आलो. हा ना, आता तेच ना डॉक्टर तुम्ही का आम्ही, तुम्हाला माहिती पाहिजे ना कसं काय. ती ना नवीन बेरिंग होती ना, लय घसली. डॉक्टर
तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही डॉक्टरकी करायला लागली? मी हा, अहो मला जवळपास आता आहे ना 1.5 वर्ष होत आलं. म्हणूनच जास्त शिकलेत. तर मी काय म्हणते, मला आहे ना जरा झोपीच्या गोळ्या द्या की. झोपेची गोळ्या? माझ्यासाठी नाही म्हणत मी, मग माझ्या सासऱ्यासाठी म्हणते. कसं आहे, त्यांना रात्रीच्या, आता माझा नवरा असं पण तिकडे दुबईला गेलेला आहे, माझ्या सासऱ्याला खाऊ घालू आणि मग तुम्हाला रात्रीचं बोलवत जाईल की नाही. मी ना कागद विसरलो आणायचं. तुमच्याकडे आहे का कागद एखादं? खालचं नाही विसरलेत ना? ते संगत राहतं ना. हां, डायरी खाली ठेवायला राहते ना खिशामध्ये. देतो तुम्हाला मी, काही काळजी नको करू. माझ्याकडे आहे चिठ्ठी आहे माझ्याकडे, देतो लिहून. 1 मिनिट थांबा. हे काय आलं? तिच्या मला करायचं. काय झालं त्याला? कट करून चालू करा ती एडिटिंगला. मी काय म्हणते, खालचं नाही विसरलेत ना? नाही. हां, आणलंय वाटतं सोबत. हे बघ, ही झोपायची गोळी आहे. आता तो आणि ऐक ना, मी काय म्हणतो, एक काम कर. ऐक ना, डायरेक्ट ऐक ना. मग बरोबर, तुझा सासरा आहे ना तो, ती चादर आहे, त्याला पावरची गोळी लिहून देऊ. त्याला पावर आल्यावर तो कुठं कुदन बाबा? नाही, तू निघून जाय कुठं तरी, त्याला पावरची गोळी दिली. मला बघायचे काय करतो. डॉक्टर साहेब तुम्ही येडे झालीत का काय? अगं लय मजा येते. ऐक ना, मी एका पेशंटला दिलं होतं. अहो ऐक इकडं, माझं काय म्हणणं ते ऐका पहिले. झोपेच्या गोळ्या का मागितल्यात माहितीये का? ते रात्रीचे झोपतील आणि नंतर रात्रीचा आपला कार्यक्रम होईल की. म्हणजे तुम्हाला माझ्याशी कार्यक्रम करायचं ते पडले तिकडे. अगं हो दे कार्यक्रम, पण ऐक ना, एकदा काय झालं होतं माहितीये का? एक पेशंट होता माझ्याकडं, आनंदराव म्हणून, म्हातारं होतं. मी त्याला गोळी दिली, ते नुसतं भावचळेल आले करायचं, नुसतं भावचळेल आले करायचं. तुला सांगतो ते गादीलाच झटके देत होता असे, गप्पा गप्पा. मला तर सासरीची मजा घ्यायची अशी. तो बाबूराव तो वाईट झालं त्याचं. त्याने त्याच्या गोळ्या खाल्ल्यात पावरच्या. 4 महिने ऍडमिट होता. 4 महिने कशाला पावरच्या गोळ्या देतात? म्हणजे माझं सासरा आहे दडदागड, चांगला कामधंदे करतो, खायला प्यायला आणून घालतो, तर म्हणजे तो पण पडला पाहिजे का 4 महिने आजारी? काय बोलताय तुम्ही आता डॉक्टर साहेब? बाबूराव गेला ना सकाळी. कुठं? सकाळी गेला. हा, काय बोलताय भाऊ? खरंच वाईट झालं भैया. माझी इच्छा नव्हती. म्हणजे कुठं गेला? कुठं? तिकडं नगरला राहायला. कायमचं गेला का राहायला? काय आता काय नाही, डॉक्टर आली. डॉक्टर हे काम करा आता तुम्ही. माझे सासरे म्हणतील, तुम्हाला बोललो तर मी कडे लावू नका. ऐका ना, माझे सासरे म्हणतील दार का लावलं असं काय. बरं तुम्ही जा मागच्या दारात, मी सांगते मी आराम केला होता म्हणून. जा मग इकडे मागच्या दारात जा. इंजेक्शन राहून गेलं ना. या असं तुमच्या मग कवाच्या गप्पा गोष्टी रंगल्यात आणि जे करायचं ते नाही केलं, ज्याच्यासाठी बोलवलं ते झालं नाही, भलतं चाललं. जा आता निघा लवकर. सारे रात केलं पण आताच नाही गेलं. हा असंच झालं म्हणजे. चला रातभर केला ना आत नाही गेला. झोपत होते म्हातारा जेव काढे. हा आता कडी उघडेल, मला जावं लागेल. कुठे दार कुठे? इथून ये ना, इथून ये ना. हा मामाजी आले. आता नाटक फुल करावं लागेल थोडस. काय करणार आहे आता? हा थांबा, उठायला त्रास होतोय. अगं बाय 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 बाय. काय काना सांगावं लागल. या ना. काय झालं? दरवाजा वाजून माग का बरं गेली होती तुम्ही? हो, नळ चालूच होता ना. बाई खाली किती पाणी गेलं तो लक्ष नाही का? हेच ना मामाजी दुखत आहे. आणि आला होता का तो डॉक्टर? येऊन गेले बाई. मी त्याला सांगून गेलो होतो का? पण ते काय म्हणे, इंजेक्शन संपेल म्हणे, उद्या येतो म्हणे परत. बर बर. पण आता स्वयंपाक केला ना? मग खायचं स्वयंपाक काय? डॉक्टर आलीत, इंजेक्शन दिलंच नाही तर कायचं बरं वाटत. मग आता काय खायचं? मी बाहेरून पार्सल आणा आता. काय पार्सल आणा? गावातून मी थकून आलो, वसुलीला गेलो होतो. आता करतो खिचडी भात. मग काय तुम्हालाही करा मलाही करा मग मामा. हा बरोबर आहे.
आयला काय दिवस आले हो.